बोनस पॉइंट मिळतो तो रूपानं मनोस्फोट कोथोडी संघासाठी 8 नंबरचा चढाई भेटतो. बघूया आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारचे पॉइंट मारून आणि निखिल पिलनकर याच्या रूपाने बघूया एक चांगला ब्लॉक पाहायला मिळतो तो निखिल पिलनकर यांच्याकडून आणि एक चांगला मोरा टिपण्यात यश मिळवलंय ते निखिल पिलनकर यांनी आणि एक पॉइंट मिळतो तो मनोस्फोट कोथोडी संघाला. चौकात खेळतोस ना तू कॉटन पाहिजे पुन्हा एकदा 7 नंबरचा हा चढाई भेटतो आदर्शचा. बघूया आपल्या संघासाठी आपली बसलेली कव्हर उठवण्याचा प्रयत्न करतोय की एक सेफ रीड मारून परततोय आणि पुन्हा एकदा एक सेफ चढाई मारून आपल्या संघामध्ये परतताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विनोद कुमार ज्यानं आपल्या संघासाठी वारंवार चढाई करून एक उपयुक्त पॉईंटची कमाई केली होती. थोड्याच्या समोरच्या खेळाडूंना आजमावताना विनोद कुमार आणि जबरदस्त चढा पकड पाहायला मिळते ती आदर्शच्या कोपरा रक्षकाकडून. एक चांगल्या पकडीचा नमुना एक चांगलं टीम वर्क आदर्श मिरजोळे संघाकडून पाहायला मिळत आहे. एक एक मोरा टिपण्यात यश मिळवत आहेत ते आदर्शचे कव्हर मधील खेळाडू. पुन्हा एकदा अभिवारेकर संघाची रीड घेऊन आला तो आदर्शच्या 7 खेळाडूंसमोर 2-3-2 असं क्षेत्ररक्षण अभि याच्यासाठी. बघूया आपले बसलेले चढाईपट्टू उठवण्याचा प्रयत्न करतो की त्याला टिपण्यात यश मिळवतात आदर्शचे चढाईपट्टू. थर्ड रेड घेऊन आलाय तो 8 नंबरचा हा चढाईपट्टू. बघूया आपल्या संघासाठी पॉईंट मारण्याचा प्रयत्न करतो की त्याला पकडण्यात यश मिळवत आहेत ते मनोस्फोट कोथोडीचे कव्हर मधले खेळाडू. बघूया एक सुंदर रॅपिड अशी चढाई पाहायला मिळते. दोन्ही कोपरे हाते बघूया किती पॉईंटची लूट होते ती. निखिल पिलनकर याचा ब्लॉक फसला आणि 2 पॉईंटची कमाई केली ती या चढाईपट्टूने आणि एक चांगली चढाई पाहायला मिळते ते आदर्शचे या चढाईपट्टीकडून. पुन्हा एकदा अथर्व भोसले याच्याकडून एक चढाई घेऊन आलाय तो हा मनोस्फोट कोथोडी संघाचा चढाईपट्टू. गुड शाबास सिंगल पॉइंट मिळतो तो आदर्श मिरजोळे संघाला आणि एक लोन पडतोय तो मनोस्फोट कोथोडी संघावर. एक चांगली कमबॅक केले. येणार आहे तो येणार आहे तू मारून तो मारून येईल त्याला सांगा परत. या ठिकाणी आदर्श मिरजोळे संघाकडून थोडासा गेमला स्लो करण्याचा प्रयत्न कारण त्यांची भक्कम अशी आघाडी आहे त्यामुळे त्याला कुठल्याही पॉईंटची गरज नाही. थोडंसं या ठिकाणी स्लो गेम करताना पाहायला मिळतात ते आदर्शचे
खेळाडू. पुन्हा एकदा विनोद कोवाल आपली पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न करतो की त्याला पकडण्यात यश मिळवतात. कारण एक दोन चांगल्या कॅच पाहिल्या होत्या ते आदर्शच्या कव्हरमधून विनोद याला, त्यामुळे थोडासा बघूया. बोनस मारण्याचा आटोकाट प्रयत्न परंतु पंचांनी फेटाळलाय, त्यामुळे कोणताही पॉईंट न देता विनोद पुन्हा एकदा परत त्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आदर्शचा जो यशस्वी चढाईपटू म्हणावा लागेल, ज्यानं चांगल्या चढाई करून आपल्या संघाला चांगल्या प्रकारे योगदान दिलं आणि गुणांची कमाई केली असा चढाईपटू शांत संमयी या ठिकाणी चढाई मारताना पर्यंत थर्ड रेडसाठी आजमावला जातोय तो अभि वारेकर याला. बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बोनस दिला गेला आहे या ठिकाणी अभि वारेकर याला आणि एक पॉईंट मिळतोय तो मनोस्फोट कोथोडे संघाला. 8 नंबरचा तडापेटू ज्याने मगाशी एक चांगल्या 2 पॉईंटची कमाई केली ती मनोस्फोटच्या कव्हर मधून निखिल प्रयत्न आणि बघूया आपल्या संघासाठी बोनस गुणांची प्राप्ती केली की सुखरूपरित्या परत ते पाहायचं आहे. एक रॅपिड अशी चढाई पाहायला मिळते ती या आणि सुंदर बोनस गुण आदर्श संघासाठी. एक चांगली कव्हर पाहायला मिळते ते आदर्श मिळतोय संघाची आणि त्या कव्हर मधून थोडस कठीण जात आहे ते विनोद याला पॉईंट मारण्यासाठी. तेरा 6 आदर्श मिळतोय 13 गुण आणि मनोस्फोट 6 गुण. कमबॅक करायचं ते मनोस्फोट कोथोडी संघाला. बघूया कुठल्या प्रकारे कमबॅक करतोय की आदर्श मिळतोय संघ आपल्या गुणांचं खातं वाढवतोय. मध्यंतराच्या आधीच्या खेळामध्ये चांगल्या चढायला पाहायला मिळालं होतं ते विनोद कुवार याच्या रूपानं, परंतु मध्यंतरानंतर बघूया कुठल्या प्रकारे खेळ करतोय आपल्या संघासाठी. बोनस मारण्याचा प्रयत्न आदर्शची एक मजबूत कव्हर पाहायला मिळते या ठिकाणी विनोद याच्यासाठी. सेकंड रेड आहे. पुन्हा एकदा विनोद आपल्या संघासाठी रीड घेऊन आलाय तो आदर्शच्या कव्हर समोर. बघूया आदर्श त्याला कव्हर लावण्याचा प्रयत्न करतायत की विनोद पॉईंट मारण्याचा प्रयत्न करतोय, कारण पॉईंटची गरज आहे ती मनोस्फोट कोथोडे संघाला आणि बोनस पॉईंट मिळतोय तो आदर्शच्या कव्हरमधून. एक चांगला पॉईंटची कमाई मनोस्फोट कोथोडे संघासाठी. थर्ड रेडसाठी आलाय तो 8 नंबरचा हा चढाईपट्टू. बघूया आपल्या संघासाठी पॉईंट मारतोय की त्याला पकडण्यात यश मिळवत आहेत मनोस्फोट कोथोडे संघासाठी आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती या ठिकाणी. एक चांगली कव्हर प्रणय कोलगे याच्या माध्यमातून पाहायला मिळते ती या चढाईपट्टूसाठी. पुन्हा एकदा विनोद कुवार ज्यानं आधीच्या रेडमध्ये बोनस पॉईंटची कमाई केली होती तो आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती विनोद याची. चांगला चौडा पकड पाहायला मिळते ती विनोद याची.
आदर्शच्या कव्हर मधून. एक चांगला मोहरा टिपण्यात यश मिळवलं ते आदर्शच्या कव्हर मधील खेळाडूंनी आणि एक चांगला गेम प्लॅन तयार करून मनोस्फोट कोथोडे संघाबरोबर खेळताना पाहायला मिळतोय तो आदर्श मिळतोय संघ. आजच्या सत्रातील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना नाना फाउंडेशन मालगुण चॅलेंजर कोथोडे. आणि थर्ड रेडसाठी वारंवार ज्याला आजमावलं जाते असा चढाईपटू आपल्या संघासाठी चढाई घेऊन आला तो मनोस्फोटच्या समोर. बघूया या थर्ड रेडमध्ये त्याला पकडण्यात यश मिळवत आहेत की आणि सुंदर चढा पकड. पुन्हा एकदा थर्ड रेड घेऊन आलाय तो विनोद कुमार. बघूया विनोद याला अतिशय मध्ये आणि मारण्याचा लातेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढी सुंदर तत्पर कव्हर पाहायला मिळते ती आदर्श संघाकडून. एक चांगली कंट्रोल कव्हर ज्याला पाहायला मिळतो ती त्या ठिकाणी पाहायला मिळते ते आपल्याला विनोद कोरेच्या रूपानं. आणि शेवटच्या काही मिनिटातच त्याची पकड होताना पाहायला मिळते आणि बोनस पॉईंट मिळतोय इथे. दोन्ही साईडला एक एक पॉईंट मिळतोय. पुन्हा एकदा अभि वारेकर आपल्या संघासाठी चढाई घेऊन आलाय तो आदर्शच्या 7 खेळाडूंसोबत. आपल्याला मध्यंतरानंतर म्हणावं तसं यश प्राप्त झालेलं नाही. बोनस मारण्याचा प्रयत्न आहे परंतु बोनस काही पडत नाही अजून तरी सुद्धा एक प्रयत्न चालाय तो अभि याचा आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. थर्ड रेडसाठी ज्याला वारंवार आजमावलं जाते असा चढाईपट्टू आणि यशस्वी सुद्धा होतो तो चढाईपट्टू प्रणय कोलगे याला मारण्याचा प्रयत्न. रॅपिड अशी चढाई पाहायला मिळते थर्ड रेडमध्ये या चढाईपट्टूकडून. बघूया आपल्या संघासाठी पॉईंट मिळवतोय की त्याला पकडण्यात यश मिळवत आहे ते मनोस्फोट कोथोडेचे कव्हरमधले 7 खेळाडूंनी सुंदर ब्लॉक पाहायला मिळतो तो दुर्गेश पाली याच्या रूपानं आणि एक पॉईंट मिळतो तो मनोस्फोट कोथोडे संघाला. पुन्हा एकदा अभि वारेकर थर्ड रेडसाठी लीड घेऊन आलाय तो आदर्शच्या 6 खेळाडूंसोबत 2-2-2 असं क्षेत्ररक्षण मध्येच फ्री किक मारून गडी मारण्याचा प्रयत्न. सुंदर रॅपिड अशी चढाई पाहायला मिळते अभि याच्यासाठी. गुड शाबास.
दोन्ही संघातील खेळाडूंकडून पुन्हा एकदा विनोद कुमार आपल्या संघासाठी चढाई घेऊन आलाय. बघूया आपल्या संघाला असलेली पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय की त्याला परत एकदा कॅच मारण्यात यशस्वी होत आहे. ते आदर्श मिळतोय संघाचे कव्हर मधील खेळाडू. बोनस पॉईंट मिळतो, एक पॉईंट मिळतोय तो या ठिकाणी आदर्शच्या कव्हर मधून मनोज कोतोडे संघाला. दोन्ही संघातील खेळाडूंकडून शांत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तो बघूया विनोद कुमार आपल्या संघासाठी पॉईंट मारण्याचा प्रयत्न करतोय की एक सेफ चढाई मारून आपल्या संघामध्ये परततोय आणि सुंदर या ठिकाणी पॉईंट मारण्याचं अपील केलंय. बघूया परंतु नाही, पंचांनी फेटाळलंय. लाईनवर लागला. आणि एक चांगली चढाई पाहायला मिळाली होती. या चढाईपट्टूकडून थोडासा मनोहर 13 गुण, आदर्श 16 गुण. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं पंचांनी डिक्लेअर केले. बघूया अभि वारेकर कुठल्या प्रकारचा खेळ करतोय आपल्या संघासाठी. 16-13, आदर्श 16, मनोहर 13. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये अटीतटीचा सामना या ठिकाणी दोन्ही संघामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ, कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. एवढ्याच गुणांचा फरक या दोन्ही संघामध्ये आहे. त्यामुळे बघूया, जास्त प्रयत्न चांगला असेल तोच संघ या ठिकाणी विजयी होईल. आता मात्र विनोद कुमार याला पॉईंट मिळवावाच लागेल, कारण सामना संपायला शेवटची 4 मिनिटं आहेत आणि या 4 मिनिटांमध्येच त्याला प्रयत्न करावा लागेल आपल्या संघाला विजय करण्याचा. पाहायला मिळते विनोद याच्यासाठी आणि एक जबरदस्त पकड, चौडा पकड पाहायला मिळते ती विनोद याची आणि एक पॉईंट मिळतो तो आदर्श संघाला कव्हरच्या रूपानं. एक चांगला मोरा टिपण्यात यश मिळवलंय ते आदर्श मेदवे संघाने. निर्णायक क्षणी एक चांगली पकड आदर्श संघाकडून पाहायला मिळते ती विनोद कुमार याची. पुन्हा एकदा अभि वारेकर याला प्रयत्न करावा लागेल, कारण शेवटच्या लक्ष ठेव. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. या 3 मिनिटांमध्ये कुठल्या प्रकारे गुणांचा फेरबदल होतोय ते पाहायचं आहे आणि सेल्फ आउट होतोय ते पाहायचं आहे. ओव्हर बघूया विनोद कुमार, ज्याला आधीच्या रेडमध्ये चांगली पकड झाली होती आणि त्याचा फायदा मिळाला होता तो आदर्श संघाला.
आता पॉइंट हा मारावाच लागेल. काही मिनिटच बाकी आहेत ती सामना संपायला आणि त्याच फरकाने सामना राहिला तर आदर्श संघ हा सामना घेऊन जाईल. बघूया आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारचा पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि अतिशय रॅपिड अशी चाळावी पाहायला मिळते ती विनोद याच्या रूपानं, परंतु पुरेपूर प्रयत्न करून सुद्धा कव्हर कंट्रोल पाहायला मिळतोय तो आदर्श मिळतोय संघाचा. आणि शेवटची 2 मिनिटं. लागली सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. बघूया या 2 मिनिटांमध्ये कुठल्या प्रकारे गुणांचा फेरबदल होतोय, परंतु या ठिकाणी आदर्श संघाने आपली आघाडी वाढवण्याचा चांगला प्रयत्न केला आणि त्याला यशही पाहायला मिळतंय. कारण एक चांगली कव्हरच्या रूपानं हा सामना खेचून आणण्यात यश मिळवत आहे ते आदर्श मिळतोय संघ. आणि एक बोनस पॉईंट मिळतोय तो मनोज कोतोडे संघाला. शेवटचं मिनिट पंचांनी डिक्लेअर केलेलं आहे की शेवटचं मिनिट हा सामना संपायला आणि काही अंशी हा सामना आदर्शच्या पारड्यामध्ये जिंकताना पाहायला मिळतोय. this